हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता वाजलेत 12 आणि आता आम्ही चाललो फिरायला. तर बघा कशी तयारी सुरू झाली. आम्ही आता चालू कळसुबाईला. तयारी कधी पण झाली, तयारी चालू आहे 2 वाजेपासून. पण काय गाडीचाच पत्ता नाही. गाडी एक चांगली ती पण कॅन्सल झाली. खूप वार झालाय, फार वार झालाय भाई. त्रास झालाय भाई, बेकार. हे बघा कसं भेटे काही नाही भाई, बेकार. कशी तरी गाडी गवशेल आहे भाई, चढायची आहे, वाट थोडी लागते. हे बघा पब्लिक फुल तयारी आहे. बघा बॅग्या वगैरे सगळ्या तयार झाल्या, बॉटल पण घेतल्यात आणि आमची पूर्ण गँग आहे. आता दोघ जण गेलेत गाडी घ्यायला, गाडी आणायला. वाट आम्ही वाट भाई, वाट. चला तर आता हे बघा मुलांची एक्साइटमेंट. आणि आता सरळ आम्ही डोंगरावर तुम्हाला भेटतो. आणि आता गाडीला का तुम्हाला दाखवतो कशी आमची गाडी. ती आम्हाला आम्ही इको घेणार होतो, पण इकोवाल्यांनी जरा आम्हाला गाडी दगा दिला. तो ब्लॉक आता आम्ही डायरेक्ट इर्टिगा घेऊन जातो. एक हार्दिकने फोन लावला का आम्हाला लगेच इर्टिगा भेटते. तर बघा आता आमच्या इर्टिगा तुम्ही. आपली गाडी पण आलेली आहे आणि ही आपली पब्लिक फुल बॅग्या भरून कुणाली. आणि हे बघा फुल म्हणजे फुल एक्साइटमेंट. हे बघा आणि आधी काजू उघड. हे बघा आपली गाडी आलेली आहे. आपली ही मित्रांनो गाडी आणलेली आहे. हा भाई चलो भाई. चला तर तुम्हाला आता दाखवतो पुढचा. हे बघा कसा ॲडजस्टमेंट चालू आहेत, फाटे वगैरे. हे पूर्ण आपण बॉटल्स वगैरे घेतलेल्या आहेत त्यांना. आणि इथे ठेव नाही, डबा इथे ठेव. तर बघा रात्रीचे वाजले, किती वाजले तरी हा मग तुम्हाला दाखवतो किती वाजले. मित्रांनो बघा टायमिंग किती झालेलं आहे. 11:46 आम्ही स्थळ निघत आहेत. तर बघा पुढचा ब्लॉग आमचा. तुम्ही एक बॅग कुठं ठेवायची आपण. नाही फाटणार ते मध्ये होईल. घेतला ना. तर मित्रांनो बघा आता सगळे एक्साइटमेंट होऊन गाडी बसले आहेत आणि आपल्याला 2 शब्द आता बोलणार आहेत. अक्षय बाबा 2 शब्द बोल. भाई दुपुशी गाडी भेटेल आहे, बेकार झाली भाई. आता फुल ऍडजस्ट करून रात्री 12 वाजता गाडी ऍडजस्ट करायची, कोणाला होणार नाही. आणि प्लॅन असा एवढा वाईट, गाडी कॅन्सल होऊन आमची तरी दुसरी गाडी अरेंज करून दुसरी गाडी अरेंज केली आणि तरी प्लॅन आमचा सक्सेसफुल केलेला आहे. तर बघा मित्रांनो फुल म्हणजे फुल मजा येणार आहे. पब्लिकला काय समजेल की बोलला करता. नाही तर भाई, बघा आम्हाला मित्रांनो लास्टची सीट भेटलेली आहे. यार VIP सीट आहे ती, लाची सीट नाही. तुम्हाला काय माहित आहे, एक नंबर लागत आहे. मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहेत विक्रमगडला आणि डिझेल टाकायला आलो. तर डिझेल वाला उठतच नाही. आता बघतो जातो आम्ही उठवायला बरं त्यांना. उठायत काय माहिती. हा एक जण उठलाय बरं आता. आज काय हार मानायची नाही. किती वेळ अडचण तरी काय आज आम्ही हार मानायची नाही. आम्ही काय पण तर दादा डिझेल टाकायचं आहे थोडा. तर मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहे त्या पेट्रोल पंपावर. आणि एवढी रात्री झाली, दादा उठले आमच्यासाठी. खूप बरं वाटलं डिझेल टाकायला. कुठं डिझेल भेटत पण होता आणि आता डिझेल फायनली आम्हाला भेटलेलं आहे. प्रथमेश बघा सोबत आहे. फुल म्हणजे फुल थंडी पण आहे खूप. म्हणजे जाऊन आलो, आम्हाला डिझेलच भेटला नाही. दादा उठले, आता बरं झालं उठले. तर थँक्यू दादा उठल्याबद्दल. तर बघा मित्रांनो आता आपण डिझेल टाकणार आहेत. 3000चा टाकणार आहेत. तर चला डिझेल टाकतो आणि सरळ जातो आमच्या रूटवर. बघा गाडी लगेच लावले. आता आम्हाला हार मानायची नाही. आम्ही काय करू, आज जाणार आहेत. काय पण झाला तरी आमचा डेंजर प्लॅन होता ना, सगळं एवढा कॅन्सल झाला ना, तरी पण आम्ही प्लॅन सक्सेसफुलच केला. गाडी पण आमची कॅन्सल झाली तरी आम्हाला लगेच दुसरी गाडी भेटली. तर बघा काय दादा भाई, बेकार हालाय आमचं. आमचा ड्रायव्हर एक नंबर आहे. नाईट दिवस काय नाही. मित्रांनो पेट्रोल आपला 3000 टाकायला सुरुवात आहे. हा डिझेल टाकतोय, सॉरी. तर हा बघा डिझेल टाकून पण झालेला आहे. बघा आकडे कशा बघा कसे पडतात. इकडे फ्लॅश टाकतो इकडे. फुल नाही होणार बाई, फुल व्हायला आलाय. बघा आम्ही टाकी वाटतो फुल होत आलाय आमची. फुल झाली तर 1 नंबर काम होईल. 1 नंबर काम होईल. हा झाला फुल. करे अडीचच फेस आलाय. जाईल ते. हा. तर मित्रांनो आता बघा समीरची एंट्री झालेली आहे. अधिक दाखव समीरला आपले. हा समीर आलेला आहे आता. आणि हा भाई आपला ड्रायव्हर आणि सगळी आपली गँग. आता आपल्याला निघायचं आहे.
पिंकू पिंकू भैया कोपऱ्यात भाई खास ही सगळी gang आता आम्ही निघालेलो आहेत किती वाजलेत आता 12:50 झालेले आहेत 1 वाजता आम्ही निघणार आहेत आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो अपडेट देत राहू हॅलो गाई, तर बघा आता आम्ही आलोय कळसुबाईच्या खालती. तर आता बघा, आणि ते तिकडे आम्ही गाडी लावलेली आहे, ते दिसणार नाही, खूप अंधार आहे. आणि बॅटरी वगैरे टॉर्च विच सगळं घेऊन आलोय. तर बघा मित्रांनो, आता जाणार आहे ट्रॅकवरती आपण. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. 1686 मीटर लांब आहे. खूप म्हणजे खूप. आणि कालच पुस्तकात वाचलं होतं मी. चला मित्रांनो, चढायला लागेल आता. टाइम पर खूप झालाय, 4 वाजलेत. हे बघा, याला मग खूप टाइम झालाय. आमची गाडी भेटली. सगळी गाडीच्या मुळे टाइम झाला आम्हाला. तरी पण आम्हाला हार्दिकच्या मुळे गाडी भेटली. आणि पुन्हा एकदा भेटली. आम्ही इर्टिगा घेऊन आलेले आहेत. तर बघा, थंडी एवढी आहे ना की बोलायला पण थोडा पण जमत नाही. ते बघा आपली पब्लिक, बॅटरी वगैरे फुल बॅटरी गँग आहे आमची. चला, रस्ता पण दिसणार नाही ना, दाखवला असता. आता मी तुम्हाला व्ह्यूज दाखवायचा प्रयत्न करू असं वाटतंय मला. आमची गँग फुल चाललेली आहे. गाईज आता आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी आहेत आणि आता आम्ही ट्रेकिंग सुरू केलेली आहे. बघूया किती वेळ पोहोचतो. काय माहिती इकडनं असेल रस्ता, बघूया कुठे रे? गाईज रस्ता तिकडनं आहे. सॉरी, आमची चुकी झाली. मित्रांनो बघा, मित्रांनो बघा, आपली फुल मजा आहे, फुल. आणि आम्ही इथं कळसुबाईच्या पायथ्याशी आहे. हे बघा, परत एकदा रस्ता चुकलेला आहे. जाम काय बोलणार, किती 2 रस्ते आता चेंज केले, रस्ताच नाही माहिती. तर आपला तिथं दादा आहे, तो बोला तिकडनं जायचा. आम्ही परत तिकडनं गेलो, बरोबर गेले. चालेल चालेल. चला मित्रांनो, इकडनं जायचं आहे. आणि इथे आपले मित्रांनो, आपली गँग मस्त आहे, फक्त रस्ता चुकते. एक नंबर. ओ माय गॉड. मित्रांनो, सगळी माणसं इकडे झोपलेली आणि आमचा गोंगाट ऐकून उठणार आहे तसं वाटतंय. डोंगर सध्या दिसत नाही ना, नाही तर बरोबर गेलो असतो मित्रांनो. आम्हाला सनराईज बघायचा ना, सनराईजचं ते बघ, परत रस्ता चुकलो मित्रांनो, काय करणार. चला, लाईटीनी जा, लाईटीनी. हा, इकडनं चला, इकडनं बरोबर रस्ता. चला मित्रांनो, तर बघा रस्ता कसा, तुम्हाला दाखवला असता रस्ता, पण कायच दिसत नाही, कायच म्हणजे थोडा पण दिसत नाही. एक, आणि रस्ता पण मस्त आहे, पण मित्रांनो आता ना जाम रस्ता बेकार आहे ना. हे बघा कशी चढते. इथे फ्लॅश दाखव ना, इथे फ्लॅश दाखव ना. हे बघा, समीर आलेला आहे आपला. जरा बघा, तर बाई डोक्यात फ्लॅश लावायचे प्रयत्न करतोय, पण लागते का नाही बघू तुम्ही एकदा. ते बघ, असं थोडं लगेच येऊन लगेच तोडतात हे. तर मित्रांनो बघा, आम्हाला तिथे दादा बोलले की पुढे जाताना तुम्हाला नदी लागेल, असं आम्ही लोकेशन ऐकून आलेलं आहेत. गुगल मॅपचा पण वापर केला, ते पण चुकीचा रस्ता दाखवतोय. हे बघा कसा रस्ता आहे, फुल माती आहे. आमची बॅटरी अशी आहे, काय डेंजर बॅटरी. हा, माशांची बॅटरी प्रथमेश घेऊन आलाय. प्रथमेशने एक लाईट वाली आखा तो डोंगर दिसेल. डोंगर हो मित्रांनो बघा कसे चालले ते बघा. एवढा इथे नदी आहे आणि हे बघा स्ट्रगल. सीन बघा कसा लाजवाब सीन आहे. हे बघा दगडांवर जायला लागतं. मित्रांनो हा पहिलाच आहे टप्पा. अजून तर डोंगराच्या मी आसपास पण आहे. पायथ्याशी आहेत ना, त्या सांगितलं मी त्यांना.
मित्रांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील ना फनी आणि तर आम्हाला सबस्क्राईब करा. हे असे आता मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे आम्ही आता फिरून फिरून व्हिडिओ बनवणार आहेत. तुमच्या चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटतील, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आमच्या चॅनलला. चला मित्रांनो बघा फुल गँग आहे आणि बॅटरीची पण थोडी पण कमी नाही. बॅटरी म्हणजे एकच बॅटरी कामच आहे ना आमचा. हॉस्टेल कामडी पाहिजे, हॉस्टेलवरून आला इकडे. हॉस्टेलवरून म्हणजे डेंजर, सुट्टी नाही भेटत तरी भाई. आणि अक्षय आहे ना आपला हाफ डे घेऊन आलेला आहे. टीआरटीची सीईटीची एक्झाम आहे तरी हे इकडे डायरेक्ट ट्रेकिंग साठी आले. परवा त्यांची एक्झाम आहे तरी इकडे आले. भाई लोग हा नाद करती आणि रस्त्यात चुकतात. मित्रांनो गँग बघा इथून इथं चढलो तरी थकलो जाम. एक टप्पा दरा कालू आम्ही खालतं लाईट दिसत असतील. हे बघा जाम थकलो. अजून तर कितीतरी किलोमीटर जायचं आहे अजून. मित्रांनो बघा इथं आपण गेटच्या जवळ आलेले आहेत कळसुबाईच्या खालती आणि त्याला इथून एंटर करत आहे. तर बघू शकता तुम्ही चाललोय आपण जाम. एवढूसा इथून चढलो तरी जाम थकलोय. अजून तर एवढा चढायचा आहे. हा मित्रांनो बघा आम्ही इथपर्यंत आलो तरी आमची फाफू झाले. इथं माणसं येऊन भात लावत कापून वाळत टाकले. काय सांगायचं आम्हाला इथपर्यंत आलो तरी बस असं वाटतं बस झाला. पहिला टप्पा नाही चढता बस झाला. फार कळसुबाई करत होता. मित्रांनो बघा वाट हो हो घाम बघा. बडा भात काय पण नाही पाडे. मित्रांनो आम्ही एवढंसं चढलो त्याला घाम आहे झालाय थकलो. आणि इथं भात लावतात माणसा कशी काय लावत असतील त्यांनाच माहिती. हा बोल. हे बघा इथं मला पण दे. अजून आमचा अभय ती बॅटरी दिसते ना तिकडे तो अभय आहे तिकडे पाणी पितो. पब्लिक फार वाट रे भाई फार वाट. घे सा. भारत माता की जय. जिंकलोय. जय शिवराय. घे मला घे. जय शिवाजी. जय जिंकत आलेलो आहे आता आपला गड. लवकरात बोल ना पुढं. लवकरात पुढं काय लवकरात गड जिंकणार आहे आणि आपण स्वराज्याचे स्थापन करणार आहे. अरे वा. पोप्याचं पाणी पित आहे. तर मित्रांनो अजून तो बघा इथं पोल तुम्हाला दिसत असेल ना. हे तर आहे जवळ आहे. अजून फार वरती आहे. ढगात जायचं आहे आम्हाला. ढगात जायचं आहे. मित्रांनो तुम्ही याल ना तर प्रॅक्टिस करून या. जाम म्हणजे जाम कठीण रस्ता आहे. कठीण नाही सांगता येणार पण जाम चढायला. हे बघा कसं आम्ही खान खान फुगली भाई ते चढता नाही काय बोलू भाई. जे रस्ता तर सोपा आहे पण चढायला एवढी मारामारी होते ना की काय बोलूच शकत नाही. धड बोलता नाही धड चढता नाही. तर मित्रांनो आत्ता तसं दिसत आहे खालची. हे बघा लाइटिंग दिसत आहे तुम्हाला. तर अजून सनराईज पण बघायचा आहे. सनराईजचा बघायचा सांगून सनराईज भेटेल असा. चला मित्रांनो आम्हाला गाडीला धोका दिला नाही तर आम्ही कधी चालू असतो. हो आराम करत मस्त चढलो असतो पण गाडीवाल्यांनी सगळी आमची वाट लावून टाकली. सगळं आम्ही दोष त्यालाच देऊ, दुसरा कोणाला नाही देऊ शकत. मित्रांनो बघा एवढ्या डोंगरावरती आलोय तरी पण इथं घरं वगैरे आहेत. कसे काय त्यांनी चढवलं काय माहिती. सामान पत्र वगैरे. हे बघा इथं नाश्त्यासाठी आणि चहा वगैरे लागतील ते पण भेटतंय. कचरा पेटी पण आहे. कधी जर इकडे जर मित्रांनो तुम्ही आले ना तर कचरा इकडे तिकडे फेकू नका. कचरा कुंडीतच टाका. मित्रांनो बघा एवढ्या वरती तरी भात लावतात म्हणजे भाताला बघा किती आता आहे तर सगळं. हा मित्रांनो बघा इथे पायऱ्या लागायत आम्हाला. फर्स्ट पायऱ्या लागायत. तर आम्ही इथे पोहोचलोय. हे बघा आपली गँग. आम्ही 4 जण बाकी सगळे वरती गेले. आम्हीच मागे आहेत. बाकी खालती आहेत 2. मित्रांनो बघा 2 जण खाली आहेत. त्यांची वाट खूप म्हणजे खूप मजा पण येते. आणि आलो तिथं अशा पायऱ्या नव्हत्या तिथं खाली. आता इथून आम्हाला पायऱ्या लागल्यात. आता इथून चांगला रस्ता आहे. मित्रांनो
इतका थकवा येतो ना, जाम म्हणजे जाम, आणि मजा पण तेवढीच येते. तर तुम्हाला यायचं असेल ना तर एकदा येऊन बघा, मस्त वाटतंय. मला रस्त्याला एवढी थंडी वाजेल पण तुम्ही एकदा चढायला ते बघा खालती ते लाईटी दिसतात ना, तर तिकडे गाव आहे. म्हणजे खालतं माणसं आहेत, आम्ही वरती आहेत सध्या. इकडं आणि हवा पण मस्त एकदम थंड येते. मित्रांनो बघा पायऱ्या लागलेल्या आहेत, सेकंड पायऱ्या चालू झाल्यात. काय चढायला पण नाही जमत. तर बघा गावात, तर बघा मित्रांनो चढतोय कसं तरी. खूप खूप हार्ड आहेत आणि काय दिसत पण आहे. मित्रांनो नाही दाखवता येणार, जाम चढायला पण नाही जमत आणि मोबाईल पण कॅमेरा पण नाही पकडायला जमत. तर बघा मित्रांनो, चला ठेवतोय, वरती दाखवतो तुम्हाला. बाटलीचे ठेवतो फोन ठेवायचं, फोन खिशात ठेव, पडला तर थोडा तरी चढतो ना जाम थकवायचं रे. थोडा तरी चढला तरी जाम थकवायचं. बॅगेट ठेवलं सेफ राहील ना. कशाला मोबाईल पडला नाही. खिशात ठेवलाय मी त्या. ठेवतोय मोबाईल मी आता. न बघा पोहोचलोय आता, एकदम जवळ जवळ सांगून जाम वरती चढवलाय. तर आता आम्ही तर अभयची वाट बघणार आहेत. ते खूप खूप मागे पडलेत. इथं अजून हवा मस्त येणार आहे. हे बघा, हे अजून नवीन मित्र येत आहेत. मित्रांनो बघा, कुणाला सांगतो जुरूग नाही तर तिथं ते आता देवळाशी गेलो तर याचा स्वर्गाचा रस्ता सांगेल, इंद्राला सांग भेटूनच सांगेल. मित्रांनो आता जेवढा थोडं तेवढा कमी वाटत, असं वाटतं ना तसा चढतो तसा थोडा दूर दिसत आहे. जरा मग भंगलोय काय, भंगलोय किती चढू लुंगलू आता. लुंगलू पप्पू ब्लॉगर बोलत हिव लागत तो वेगळा बेकार. एवढा गेला काय अजून एवढाच आहे आणि तेवढा गेला. चंद्र वाट पाहतो, वाटते चंद्र वाट पाहतो. मित्रांनो आम्ही सगळे सूर्याला पाहायचं आणि सूर्य का आम्हाला काही येत नाही. बाई थोडाच लांब भाई, इच्छा नको कधी, इच्छा नको. हो आम्हाला वाटत नको या आमचं ब्लॉग पाहणं गपचूप बसा घरी. काही एक झाडा मोसा नाही, झाडा माणूस वाट करतोय, चढायचंही नाही. मित्रांनो हे बघा, इथं पेटी दिसणार नाही तुम्हाला. ऑब्विसली ट्रकच चढवेल, ट्रक. सूर्य निघणार आहे आणि पूर्ण रेड रेड होतोय. तर तुम्हाला आता वरचा व्ह्यू दाखवतो. आता 10 मिनिटाच्या अगोदरचा व्ह्यू आहे. मित्रांनो बघा, जे बघायला आलोय ते बघायला भेटलेलं आहे आता आपण आपल्याला. आणि पब्लिक बसा बघा किती कळसुबाईला आलेले आहेत सनराईज बघायला. हे बघा कसे, हे बघा तिकडे मागं खूप म्हणजे खूप पब्लिक आहे. तर तुम्हाला आता व्ह्यू बघायचा ना, बघा व्ह्यू बघा. एकदम इकडे डोंगर आणि धुका वगैरे सगळं आहे ते बघायला भेटलं. बघा मित्रांनो, एखादा मोबाईल इथून सरकत इथपर्यंत पडलेला आहे. मित्रांनो बघा, सांगतात ना ते स्वर्गात ते हेच आहे स्वर्ग. हे बघा, हे मित्र भेटलेले आहेत इथे, सगळे आहेत इथे. जे बघायला आलेलं तर आपण बघू शकता, हे सनराईज झालेलं आहे आणि आमची आपली पूर्ण गँग इथं आहेत समोरच. आणि आता आपला नवीन मित्र तर मित्रांनो बघा व्ह्यू, फक्त बघा तुम्ही आता व्ह्यू बघा, एक नंबर झालेल. तिकडं नदी वाटत आहे ती दिसत नसेल. मित्रांनो बघा फुल पब्लिक पण आहे, पब्लिक बघा. आणि सनराईज झालेली किती सनराईज बघायला एवढी पब्लिक आहे. दोघेश भाई आधीच आहे, दोघेश भाई. मित्रांनो व्ह्यू इतका भारी आहे ना, काही इथून जायलाच नाही वाटत. आणि थंडी पण एवढी आहे ना की हात सगळे जाम झालेत.
मित्रांनो सूर्य एवढा वरती आला ना, झपाक्कन आला फास्ट. मित्रांनो बघा, आता आपण चाललेलो आहे मंदिराकडे. सनराईज बघून झालेला आहे सगळ्यांचा आणि आता आपण मंदिरात जाऊ, तिथं दर्शन घेऊ वगैरे सगळं. चला दाखवतोय तुम्हाला तिकडचा व्ह्यू. बघा मित्रांनो, व्ह्यू एक नंबरच आहे. एक्सपिरियन्स फुल मस्त वाटला आम्हाला, एकच नंबर. बघतो हे बघा, इथे पण देव आहेत वाटतं, देवच असतील. मंदिर आहे ना, घेतो ना. याच्या समोरून मंदिराचा व्ह्यू आहे. कळसू आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. आणि इथे काय काय लावलं बरंच, तिरसूळ आहे ते. एक कळसाईचं मंदिर आणि कळसाई सत्यदेव. तर बघा मित्रांनो, चारी बाजूने तुम्हाला दाखवतो व्ह्यू कळसुबाईचा. तिकडे पवनचक्क्या पण आहेत, दिसत असतील तुम्हाला. हे बघा पवनचक्क्या, या समीर बोलत आहेत सिनरचे आहेत. इकडे बघा मित्रांनो, माकडं पण आलीत. माकडं जाम बेकार आहेत, काय काय घेऊन पळतात. प्रथम हे काय वाटत तुला माकडांबद्दल? मोबाईल आम्ही बेस्ट ठेवलं तसं. हे बघा समीर, कसा वाटला तुला व्ह्यू आणि कसा वाटला एक्सपिरियन्स आपला? एक नंबर. असं वाटतं का स्वर्गात आलो, स्वर्गात. बाई स्वर्ग सांगतात ना, हात तो स्वर्ग हात. कमी आहे म्हणून जरा. अरे मित्रांनो, काय दुकान आहे. हे बघा ढग किती एक नंबर आहे, सगळ्याकडे ढग ना ढग झालेत. हे बघा व्ह्यू बघा, एक नंबर. डोंगर पण पूर्ण हे झालेत. पूर्ण समुद्र सारखा दिसतो का नाही मित्रांनो? बघा खालचं एक पण घरात दिसत नाही. मित्रांनो तुम्हाला जर असं बघायचं असेल ना, तर आमच्यासारखं या. रात्री आम्ही निघलो 12 वाजता निघलो आणि सकाळी 3 वाजता पोहोचलो आणि 3 तासात इथे ह्या व्ह्यूवर पोहोचलो. तर मग मित्रांनो, हा व्ह्यू बघून ना एवढा भारी वाटला ना की सगळं पूर्ण थकवा आलेला तो सगळाच गेला मित्रांनो. व्ह्यू बघा तुम्ही, एकच नंबर आहे एक्सपिरियन्स. आणि हे मित्र कुठून फिरवलं आहे बघा. हार्दिक, कुठं गेलेले तुम्ही? मागच्या बाजूला गेलेलो, तिथे एकदम खूप छान व्ह्यू आहे आणि तिथे एकदम चांगल्या प्रकारे हवा चालू आहे वगैरे, एकदम चांगल्या प्रकारे. आणि तिथं माणसं पण कमी आहेत, त्यामुळे फोटो वगैरे खूप छान येतात त्या साईडने. तर मित्रांनो बघा आपला हार्दिकचा एक्सपिरियन्स. आणि इथे येऊन एवढं मस्त वाटलंय ना आपल्याला. एक आणि इथे नारळ वगैरे पण विकायला आणलेत. हे बघा माकडं खूप आहेत. हे बघा चला तर आता आम्ही पाया पडायला जाणार आहे. मित्रांनो चला, नाही चला आता आम्ही चाललोय घरी उतरायला. चालू केलेलं आहे आम्ही. तर जातोय मी आता. हे बघा चालत चाललोय. रस्त्यात म्हणजे खूप दगड आहेत आणि इथून लोखंडाच्या पायऱ्या आहेत. तर हे बघा मित्रांनो कसं आहे उतरायला पण. आणि इकडून चालतो आपण. हे बघा इथून उतरणार आहेत आम्ही. तर पब्लिक आता चार्जिंग पण संपलेलं आहे. हे बघा, हे त्याला जायचं ना आता. चला नयन कोठून तिकडून आता. चला मग आता. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर विषय कसा असा तो पुन्हा. आणि रस्ता बघा तुम्ही कसा. सकाळी रात्री दाखवू शकलो नाही कारण तर अंधार होता आणि बॅटरीचा लाईट पण कमी होती. आता आम्ही किती तासात उतरायचं रे हार्दिक? किती तासात उतरायचं आता? 2 तास. चढायला आपल्याला परफेक्ट 2 तास लागले. 3 तास. आम्हाला 2 तास, आम्ही 2 तासापर्यंत. नाही मित्रांनो 3 तास घ्या कारण त्यांचं आम्ही नाही घेणार. कारण तर भाई विषय काय आहे, हाडके माणूस प्यार से हाडके. आणि आम्ही जाडे माणसं, आम्हाला चढता येत नाही भाई, बेकार. आम्हाला 3 तास लागले आणि अभयला 4 तास लागले. 4.5 तास आणि आम्हाला 2 तास लागले. आम्ही 2 तासात पोहोचले. हे हार्दिक पोहोचले. आम्ही तर 2 तासात आणि खरा आनंद घेतला वरती जाऊन. तर मित्रांनो आता आम्ही इथे उतरलो ना, तर नाश्ता वगैरे करू आणि कपडे चेंज करू. कपडे चेंज केला काय मग माशेज घाटाचा प्लॅन आहे. आणि बिर्याणी पार्सल. ए समीर, माशेज घाटात जायचं ना?
मग कुठे जायचा? 100 किलोमीटर आहे अजून. मग मग त्रिंबक जवळ असेल ना इथून. मी गुगल मॅप तर मित्रांनो माळशेज घाट 100 किलोमीटर आहे बोलतो. तर आता मेन मोखाड आहे रे, पण ते बुलू बिलचं अजून तुम्हाला जेवढं. नाही माळशेज घाटात जाण्यापेक्षा त्रिंबकला जाऊ ना. काय वाटतं? बोल ना कुणाल बोल ना आता. असेल तर पहा पण त्रिंबकला काय एवढा photo काढायला एवढा? त्र्यंबक जवळ ब्रह्मगिरी घाट आता नाही चढायचं. त्या पण आहे का ब्रह्मगिरीवर ब्रह्मगिरीवर चढला का अख्खं पाप धुता येतात सगळं. तर आपले पापच नाही करत. मित्रांनो हे आता पाप धुवायला झाले सांगत त्यात तर आताच पाप धुतलं. हे आपले पाप भाई बेकार घाम गाळलेला आहे. आता कोणत्या डोंगरात काही जाणार नाही भाई. लोक आमच्या एकदम गार्डन मध्ये किंवा समुद्रावर होईल. हा परत आमचा गडावा होणार नाही आमचा ब्लॉग. कारण तर असं आमच्या अख्खं वंडा आहेत ना काय ते चढायचं नाही. भाई उलटी करून करून चढलेलो आहे भाई. बेकार पब्लिक भाई. आता मित्रांनो अभय चढताना 4 तास लागले त्याला. पण आता उतरायला तो सगळ्यात पुढे 40 मिनिटं पण लागणार नाही. फुल स्पीडने उतरतोय. आमच्या सगळ्यात पुढे तो. तुम्ही बघू शकता अभय चौधरी, अभय भाऊ. आता एकदम तो तब्येतीचा फायदा घेणार. रपारप खाली जाणार. ओव्हरलोड गाडी ना सरळ खालती जाते. ओव्हरलोड गाडी आहे, टेन्शन नाही. ओव्हरलोड सरळ खालती जाणार का रे? रपारप फुल स्पीडने निघून जाते. आमची गाडी ओव्हरलोड नाही त्याच्यामुळे हळूहळू धीमे गतीशी जा रही है. आमची गाडी रिकामीच आहे त्यामुळे आम्ही एकदम सावकाश अति घाई संकटात नाही. आम्ही नियम पाळतो. हो आणि लायसन नाही फिरवत. आम्ही लायसन नाही घेऊन आलो त्यामुळे तर रस्ता खूप तो रस्ता दाखवतो कसा असतो कळसुबाईचा रस्ता. हा बघा रस्ता तुम्ही. म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम याल. आम्ही सकाळी आलेलो तर आम्हाला रस्ता सापडला नाही. नको इथे आहे भाई, नको इथे वाट. आता एक्सपिरियन्स प्रत्येकाचा अलग अलग आहे. या सकाळी बघा फक्त एवढंच की चढायला तुम्हाला त्रास होईल. चढायला एवढा त्रास होईल पण ते जर तुम्ही वरती पोहोचले ना आणि सनराईज बघितला ना तुम्ही तर तुम्ही आता इथून पण बघू शकता. तो बघा इथून पण किती चांगलं वातावरण वाटतंय. त्यामुळे आता ज्याला नैसर्गिक प्रेमी आहे तो येऊ शकतो. तो त्रास करू शकतो, ट्रॅकिंग करू शकतो. आम्ही एवढे थकलो चढताना पाय पण खूप दुखतात. पण जे आम्ही जे बघितले ना व्ह्यू ते तुम्ही कुठेच नाही बघू शकत. इथंच तो बघायला भेटणार तुम्हाला. असा व्ह्यू म्हणजे पैसे देऊन पण विकत घेता तर नाही येणार आणि तो मेहनत करूनच बघायला लागतो. आणि फक्त निसर्ग प्रेमी आहे त्यालाच समजू शकतो. हा बाकी कोणाला कोणी पण नाही समजू शकणार काय- मित्रांनो. कोणी पण तुम्ही काय- एकदा वाटल्यास येऊन बघा. पाय दुखले तरी चालतील. पाय दुखले आणि काय पण होऊ देस काय पण म्हणजे काय पण तरी पण येऊन एकदा बघा. आम्ही रात्री कसं तरी ऍडजस्ट करून 12ला निघालो घरातून. सीन काय झालं सांग आपल्यासोबत. आमच्यासोबत एवढा खतरनाक सीन झाला. जी गाडी सांगितलेली तो गाडीवाला म्हणतोय की आता मला जमणार नाही. आम्ही त्याची 10-10:30 वाजेपर्यंत वाट बघितली. त्यानंतर गाडी शोधून बघितली तर एक पण गाडी भेटली नाही. मग 11 वाजता दादाला फोन केला. दादाने गाडी दिली. तो दादा मनोरवरून आला आणि 12ला आम्हाला गाडी भेटली. आम्ही 12ला घरून निघालो. मग 12ला घरून निघाल्यानंतर आता आम्ही कसा तरी प्लॅन करून आणि ते निघालो. आम्हाला यायचंच होतं इथे कारण इथे खूप जणांनी बोलले चांगला व्ह्यूज तो रील्स बघितले. तर बरं येऊन खूप बरं वाटलं. व्ह्यूज वगैरे एकदम पद्धतशीर आहे. सगळा छान व्ह्यूज आहे. आणि जो सनसेट किंवा सनराईज ज्याला बघायचं आहे ज्याला आवड आहे त्यांनी यावं. इथे एक नंबर प्लेस आहे. बस तुम्ही आता आधीच ऐकलं ना काय बोलला तर तुम्हाला असं वाटलं असेल की काय खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक म्हणजे 100% देऊन सांगतो एक नंबर व्ह्यू आहे. फक्त चढायची मेहनत आहे बस आणि उतरायला काही एवढा प्रॉब्लेम नाही पण चढायला खूप प्रॉब्लेम आहे. आणि यो पेटी आहे ना इथं अभय येऊन टॉर्च दाखवतो. काय मला सांग बघितलं काय. आम्ही ते तिकडे वरती तर काय आम्ही काय दिसणार आहोत काय त्याला. अरे सांग. आम्ही डायरेक्ट वरती चढलेला आणि अभय इथं खाली येऊन हात करतो की मी दिसलो का तुम्हाला. आम्ही कितीतरी वरती आहे. तो इथून खाली हात करतो. त्याचा आम्ही कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सांगितलं. हा दिसता दिसतो तोच कॉन्फिडन्स घेऊन वरती आला. न बघा आता ऑलमोस्ट आम्ही उतरले आहेत. आमच्यासोबत एक दादा आहे. दादा तू कुठला रे? हा हिंगोलीचा आमच्यासोबत एक दादा आहे आणि तो पण चढून उतरला. आता आमच्यासोबत उतरायला आहे. तर बघा तुम्ही जाम थकलं. दादा तुला कसा वाटला एक्सपिरियन्स? माझा सेकंड टाइम होता एक्सपिरियन्स. हा काय दादाचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. आमचा जाम वाईट पाय दुखायला लागले. जाम म्हणजे सांगताच येऊ शकत नाही. उतरायला एवढा हार्ड जातं आणि बुटा पण खूप लागायला लागली पायाला. तर आता हर्षल पण येतोय मागून. हर्षल काय वाटत तुला? आता हर्षलने तर हातच जोडलेत त्याच्यामुळे काय नाही बोलू शकत. मित्रांनो आम्ही तर हेच सांगू शकतो म्हणजे आमच्या अनुभवानुसार की परत हा या आणि एकदा तुमची पण तुम्ही हाऊस पूर्ण करून जा. उलट्याच्या गोळ्या घेऊन ये. सगळं तुम्ही तयारीत आहे. तुम्हाला काय काय लागेल ते फक्त कमेंट करा. आम्ही सगळं सांगतो तुम्हाला काय लागेल काय नाही.
आमच्यावर जी परिस्थिती येऊन गेली ना ते आम्हालाच माहिती मजा आहे. आली. हा मजा खूप आली आणि खूप आली चढायला व्ह्यू बाकी 100% दिला का रे. माकडं पण खूप उडून पडतात. हा त्याच्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर काठी घेऊन या. वॉन्डर आहे वॉन्डर. पप्पे तोंडाशी माझे मागूनच येतं माकड. तसा लगेच गेला मग. हार्दिकने सांगितलं ना नाही माकडाला काय. हा आमच्याकडे वाघ आला तांब्याचा हात लावला. हा. आमचा कुत्रा वाटला. माझा कुत्रा वाटला. पण त्या तुम्ही जर इकडे येणार असतील ना तर खाऊ वगैरे तिकडनंच घेऊन या. वरती खूप महाग आहे कारण तर बरोबर आहे त्यांचा पण एवढे वरती चढवायला लागते आणि चढवल्यानंतर ती महागच होईल. पण तुम्हाला जसं वाटत असेल ना महाग असेल तर तुम्ही खाली घेऊन या. तसं पण काय हे नाही आहे. हो. हे बघा आपल्याला मागून मित्र भेटले. तुमचे नाव काय? राहुल राहुल आव्हाड. हा तर आपल्याला आपल्यासोबत आहेत सध्या उतरायला. चला आपण त्यांना घेऊन उतरू. हापू हापू हा तर ते सकाळी रात्री झालेले 2 वाजता आणि आम्ही 12 वाजता घरून निघलो. एवढ्या लांबून येता येता आम्हाला किती 3 साडेतीन झाले. 4 वाजले. हे बघा काठी घेऊन आले नाही तुम्ही चढायला ते एकदम कम्फर्टेबल असतं. हा आणि माकडांसाठी तर खूपच चांगलं आहे. म्हणजे ते अंगावर धावत नाही काठी असली तर. हे बघा मित्रांनो हे आहे ना हा एक टप्पा आहे आणि याच्या पण वरती आहे अजून तिथं ते मंदिर आहे कळसूबाईचं. हो आणि इथं बघा हे दुकान आहेत. वरती पण डोंगराच्या वरती दुकाने आहेत आणि तिथे सगळं भेटतं खायला वगैरे. चला तर बघा इथे लिंबू सरबत पण आहे. सगळी सोय आहे टेन्शन नाही. तर बघा मित्रांनो आता दुसरा टप्पा आपला. इथं पण पायऱ्या नाही भेटत. बघा हालत कशी झालेली आहे. हातात घेऊन बूट जायला लागतात. एवढे पायाला लागलेत ना की सांगून पाय. आता आम्ही पोहोचलोय. आता पायथ्याशी पोहोचलोय कळसूबाईच्या. आणि डोंगर बघा तो एवढ्यावरती जाऊन आलो. हे बघा असाच उतरत आलोय. तर हा बघा धन्यवाद कळसूबाईचा बॅनर मागून धन्यवाद लिहिलेला आहे इथं. आणि आपला ब्लॉग आता इथं एंड करायला लागेल. तर बघा मित्रांनो सगळे थकलेत जाम. सगळ्यांचे पाय कापतात उतरून. अरे आम्ही 4 वाजता नाही तर 8 वाजता इथं. मित्रांनो बघा तो डोंगर मागून जाम थकलेत. काय बोलायचे याच्यात नाही आहेत. अजून परत चढ. हा अक्षयचा एनर्जी फुल आहे. मजा ना तिथे 20 रुपये अजून देणे. मित्रांनो आता ब्लॉग इथं एंड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय बाय.